भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश परशुराम कदम यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालय परिसरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी जनसेवक व ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे प्रतिकात्मक धर्मवीर आनंद दिघे यांची उपस्थिती। सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महेश कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी कुटुंबातील सदस्यांनी देखील येथे उपस्थित राहून त्यांचे अभिष्ट चिंतन केले। यावेळी महेश कदम यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी सवलतीच्या दरात एक कार्डियक रुग्णवाहिका दिली आहे। याचा लोकार्पण सोहळा देखील आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। माजी नगरसेवक भरत चव्हाण, नारायण पवार, संजय मोरे, रमाकांत पाटील, हेमंत पवार यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। यावेळी परिसरातील नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। काका बुके खाली घ्या ना, काका बुके खाली घ्या। मराठा आरक्षण गेले 8-9 महिने आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे लाक्षणिक उपोषणाला बसले होते। ह्या 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत ते आझाद मैदानात पोहोचले होते। आम्ही असं ठरवलं होतं ठाण्यातील समाज बांधवांनी की जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर वाढदिवस साजरा होणार नाही। पण योगायोगाने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाने कुठेतरी मराठा समाजाला न्याय मिळतोय असं चित्र दिसतंय। तर मराठा आरक्षण मिळतंय, मग वाढदिवसही जोरात साजरा होणार असं सर्व कार्यकर्त्या भावना होत्या। त्याच भावनेला आदर करून आज आम्ही वाढदिवस साजरा करतोय। वाढदिवस साजरा करताना आपल्या समोर एक बाजूला ॲम्ब्युलन्स आहे, ही कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे। 4 महिन्यापूर्वी मी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं। ही माणुसकीची ॲम्ब्युलन्स आहे। कदाचित ठाणेकरांना पूर्ण माहिती नसेल म्हणून मी पुन्हा ती आज ॲम्ब्युलन्स वाढदिवसानिमित्त इथे उभी केलेली आहे। ह्या ॲम्ब्युलन्समध्ये माणुसकीचे ॲम्ब्युलन्स नाव उच्चारताना मला अभिमान वाटतंय की सर्वसामान्यांना परवडणारी ॲम्ब्युलन्स आहे। कालच कौशल्य हॉस्पिटलमधून माझे काही सहकारी आहेत, त्यांचा मला फोन आला होता। त्यांना एका पेशंटला इंदापूरला घेऊन जायचं होतं। बाकीच्या कार्डियक ॲम्ब्युलन्सनी पेशंट व्हेंटिलेटर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन बेड ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं होतं। बाकीच्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी त्यांना 25,000, 30,000, 20,000 काही अमाऊंट सांगितली, पण आपल्या माणुसकीच्या ॲम्ब्युलन्सनी त्या रुग्णाला 12,000 रुपयामध्ये इंदापूरला सोडलं, त्यांच्या नातेवाईकांना परत ठाण्याला आणलं। ही ॲम्ब्युलन्स ठाणेकरांच्या सेवेसाठी आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आम्हाला जर अशा सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही मोठे वैज्ञानिक झालो असतो. दाकरू सोमन. श्रीरंग शाळेच्या संस्थेच्या वतीने भव्य ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेच्या श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं ही 5वे वर्ष असून यावर्षी जैवविविधता या विषयावरती आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील 64 शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन 1 ते 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पाणथळ भूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच टेरिस्टेरियल पक्षी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, माजी कुलगुरू, श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख, सेक्रेटरी प्रमोद सावंत, नामदेव मनगुडे तसेच अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो. यंदा ऊर्जा कार्निवल प्रदर्शन भरवण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन श्रीरंग विद्यालयाच्या शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे. चालवायसाठी काय आणि इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे 5वं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतून आलेली आहेत बघतो की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले. या एक्झिबिशन्स या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे. त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो. 5 वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत. लक्षात घ्या, पुढचा भारत देश घडवायचा असेल, पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचं असेल तर अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते. लक्षात घ्या, हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे. तर त्या ऊर्जा हे जे विज्ञान प्रदर्शन आहे श्रीरंग विद्यालयात गेले 5 वर्ष भरत आहे. 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी आता ह्या वर्षी आम्हाला 60 शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स आहेत. ओशनोग्राफी हा विषय घेतलेला आहे आपण की समुद्रातनं आपल्याला जे काही ऊर्जा मिळते किंवा मिळू शकते ते विंडमिल्स असतील किंवा ज्या लाटा आहेत समुद्रातल्या त्यांच्यापासून. तर मला असं वाटतं ह्यात एक खूप वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे. याबद्दल मुलांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे. काही अर्थात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मदत केली असेल, परंतु एक वेगवेगळे विचार आणि वेगळे मुद्दे अशा प्रदर्शनानिमित्त येतात आणि तेच हेतू आहे की मुलं कसा विचार करतायत हे आपण जाणून घेण्यासाठी हा उपक्रम करत असतो. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. श्रीमा बालनिकेतन विद्यालयातर्फे भव्य प्रदर्शनाचं आयोजन.
श्रीमा बालनिकेतन कोपरी ठाणेद्वारा आयोजित केलेल्या 26व्या आंतरशालेय वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ट्रस्टचे विश्वस्त श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर चेअरमन श्री बालगोपाल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. हे प्रदर्शन शुक्रवार शनिवार सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत पालकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सण आणि ऋतू, प्राथमिक विभागाने हॉस्पिटल, नृत्य, सॅटेलाईट या विषयावरती अनुसरून मनाला थक्क करणारे असे प्रकल्प प्रदर्शनामध्ये मांडले आहेत. हायस्कूल विभागात इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत भाषेतील, त्याचबरोबर समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, मराठी साहित्य यात्रा, विज्ञानातील मौज, एक पृथ्वी एक कुटुंब, महाराष्ट्राची सहर्ष यात्रा यावरती प्रकल्पांची मांडणी केली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील विद्वत्तजनांची भाषणमाला आयोजित केलेली होती. या प्रसंगी श्रीमा ट्रस्टच्या विश्वस्त प्रिन्सिपल मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी, सीता रवींद्रन, श्री तारामा मिशन डायरेक्टर इल्लास अमेरिका, प्रिन्सिपल सेजल नारंग, मुख्याध्यापिका लक्ष्मी अय्यर, नरेश पाटील इत्यादी उपस्थित होते. बेटा एक्सप्लेन कर, सांग काय आहे ते, क्या है बताओ. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल कोपरी ठाणे या ठिकाणी या वर्षी आम्ही 36 वर्ष आम्ही ह्या प्रदर्शनाचं आयोजन करतो. या प्रदर्शनामध्ये प्री प्रायमरीपासून हायस्कूलचे 10वी-11वीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात. विशेषतः यांना समाजाला उपयुक्त ठरतील, राष्ट्रप्रेम निर्माण करता येईल अशा प्रकारचे बुद्धिगम्य आणि सुंदर विषय देऊन त्यावर विविध प्रकल्प करायला सांगत असतो. बेसिकली वो टॉपिक्स अलग लेने का, अभी जैसे छोटे बच्चों के लिए हमने फेस्टिवल्स और सेलिब्रेशंस लिया कि उन्हें पता चलेगा, और सीजन्स के बारे में बता रहे हैं. और वेरस अभी दूसरे स्टैंडर्ड प्राइमरी सेक्शन में हमने हॉस्पिटल्स के बारे में बताया है, पोस्ट ऑफिस के बारे में, इसरो के बारे में, अलग अलग टॉपिक्स लिया है. ये क्लास में भी हॉस्पिटल्स के बारे में, जहाँ बच्चों को पता चलेगा कि हॉस्पिटल का हर एक डिपार्टमेंट में कैसा प्रोसीडिंग्स होता है, क्या क्या होता है. इससे उन्हें तो पता चलता है, और जो विजिटर्स होते हैं वो उन्हें भी सब बताते हैं कि हमने क्या क्या तैयार किया है. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीतरामायण राहणार. श्रीधर फडके. गीतरामायणामध्ये गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर हे विलक्षण आहेत. त्यातील प्रत्येक गीत वेगळे हे सतत जाणवत असते. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीतरामायण राहणार आहे असं मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त करत गीतरामायणाच्या 2 ओळी सादर केल्या. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्रीधर फडके यांच्या बाबूजी आणि मी या विषयावरील मुलाखतीने सुरू झाले. अनघा मुडक यांनी त्यांची मुलाखत घेतली. मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी हा मार्ग माझा ऐकला हे गाणे सादर केले. पुढे ते म्हणाले की बाबूजींचे गाणे सपाट नव्हते. यावेळी त्यांनी त्यांच्या चालीचे वैविध्य सांगितले. त्यानंतर बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं त्यांनी सादर केले. भावगीत सादर करताना गायकाने त्यातील भाव याचा अभ्यास करावा. भाव व्यक्त करणं हे जन्मजात यायला हवे, मगच ते गाणे श्रोत्यांसमोर पोचते. मला जे गाण्यातले येते ते मी सर्वस्व ओतले पाहिजे ही वृत्ती असावी. भाव, शब्दोच्चार, लय, ताल हे सर्व त्या गाण्यात ओतले तर ते रसिकांपर्यंत पोचते. याबरोबरच परमेश्वराचे आशीर्वाद असावे लागतात.
संगीतकार चाली कशा बांधतात हे सांगताना फडके म्हणाले की मराठीत आधी शब्द आणि मग चाल असे असते, पण हिंदीत आधी चाल मग शब्द. यावरून त्यांनी फुलले रे क्षण माझे फुलले रे हे गाणे सादर केले. आम्ही संगीतकार गाणे तयार करतो, पण ते किती लोकप्रिय होईल हे माहीत नसते. शेवटी परमेश्वराची साथ लागते. त्यानंतर त्यांनी ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गाणे सादर केले. मी जेव्हा गाण्याला चाल देतो तेव्हा ती आधी माझ्या मनाला पटली तर मी त्याचे रेकॉर्डिंग करतो, अन्यथा ती चाल मी करत नाही. सुदैवाने मला चांगल्या गायकासोबत काम करण्याची संधी मिळाली. हे सांगताना त्यांनी आशा भोसले, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पोडवाल, शंकर महादेवन, आरती अंकलीकर यांचा आवर्जून उल्लेख केला. आणि तिथेच त्यांची ओळख एका मराठी रेल्वेच्या मराठी अधिकाऱ्यांचे, ते रेल्वेत काम कर भागवत म्हणून त्यांचं. ते भागवत त्यांना म्हणाले, तुम्ही फडके असं करा, तुम्ही माझ्याकडे चला, विश्रांती घ्या, बरं झाल्यानंतर पुढे जा. तर बाबूजी लिहून ठेवले की तिथे त्यांना भागवतांच्या घरी एक खजिना मिळाला. तो खजिना होता के.एल. सहगल यांची गाणी. म्हणून बाबूजींनी लिहून ठेवले की त्यांचं जन्म कोल्हापूरचा, पंडित वामनराव पाद्यांकडे शास्त्रीय संगीत शिकले, पण त्याचबरोबर एकलव्यासारखा अभ्यास त्यांनी केला आहे. ते म्हणजे बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर आणि के.एल. सहगल. तर त्यांनी स्वतः चित्रपट निर्माण केला होता, हा माझा मार्ग केला आपण जे सांगितलं. त्याच्यातली कसं एक्सप्रेशन आणलं बघा त्याने, की एक माणूस असतो, मोटर मेकॅनिक असतो, त्याचा प्रेमभंग झालेला आहे आणि तो दारूच्या मद्याच्या आहारी गेलेला आहे. संध्याकाळी काम झाल्यानंतर दारू पिऊन मद्य पिऊन घरी यायचं, हा त्यांचा नेहमीचा परिपाठ. पण त्याच्यात तिथे गाणं आहे आणि त्याची स्वतः व्यथा मांडली गेली. आणि ते गात असताना बाबूजी खोकलेत, हुंदका दिलेला आहे. नुसतं गाणं नसतं त्यांचं, म्हणून म्हटलं बाबूजींचं गाणं तुम्ही ऐकायला लागलं की ते दृश्य समोर दिसतं, गाणं उभं करतात. सिव्हिल रुग्णालयाने महिलेच्या पोटातून काढला भला मोठा मांसाचा गोळा. उल्हासनगर परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करणे आवाक्याबाहेर होते, त्यामुळे या दुखण्याकडे तिने लक्ष दिलं नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यानंतर 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सदर महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील सुमारे 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आला, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके यांनी दिली. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन काढल्यानंतर तिच्या पोटात पाण्याने भरलेला मांसाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती, परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, मूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियांका महागडे आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. महिलेच्या पोटातील मांसाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखं दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काही वेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो, त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवला आहे. एक 48 वर्षाची महिला ती भाजी विक्रीचं काम करते स्मॉल स्केलवर, आणि तिला काही दिवसापासून त्रास होता. त्यांनी डॉक्टरला दाखवत होती, टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन रिलीफ मिळत होत थोडाफार, पण तो काही दिवसानंतर तिचं लघवी बंद व्हायला लागली आणि संडासाला पण त्रास व्हायला लागला तिला. तर ती आमच्याकडे डॉक्टरकडे अप्रोच झाली. ते सोनोग्राफी वगैरे केलं. सोनोग्राफीमध्ये पोटात काहीतरी मोठी गाठ आहे हे आमच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळे इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं. एक तर ती बाई 48 वर्षाची, पोस्ट मेनोपॉझल, पाळी थांबलेली आहे आणि तिला डायबिटीज आहे हेवी आणि हायपोथायरॉइडिझम पण होता. त्याने अशा केसमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होतं केस, परंतु आम्ही आमचे गायनेकोलॉजिस्ट, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर महागडे, आमचे श्रेया गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आणि बाकीचे लोक आम्ही सगळे बसलो आणि त्या गोष्टीवर डिस्कस करत होतो की काय करता येईल कसं. आणि अनेस्थेसिस्ट डॉक्टर प्रियांका महागडे यांचं सजेशन घेतलं. बाकी सगळ्या डॉक्टरची टीम बसली, सर्जन्स वगैरे सगळे, आणि डिसाईड केलं की आपण ऑपरेट करूया. कारण एकंदरीत सोनोग्राफी, सिटी स्कॅनवरून तो गोळा खूपच मोठा असं वाटत होतं आणि पहिली एक भीती होती की कॅन्सरचं पण असू शकेल. तर पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेतलं. खूप गरीब पेशंट आहे, खर्च करू शकत होती. बाहेर तिला जवळपास 3-4 लाख रुपये खर्च येणार होता. तर मग आपण तो ऑपरेट करायचं इथं ठरवलं. आपण ऑपरेट केलं आणि अतिशय छान पद्धतीने ऑपरेशन झालं.
जवळपास 10 किलो तो गोळा जो आहे पोटातनं काढला, गर्भपिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतं C9.5 म्हणून सांगतो यांना, तर तसं ते काढलं आणि ते बाकीचं एक टेन्शन होतं की ते कॅन्सर आहे, पण तसं एकंदरीत याच्यावरनं काही डाऊट झालं नाही की कॅन्सर वाटतं आहे, परंतु तरी आपण ते हिस्टोपॅथॉलॉजीसाठी चेकिंगला पाठवलेलं आहे आणि पेशंट आहे इथे ॲडमिट आहे, स्टेबल आहे. तिला युरिन आणि स्टूल संडासचा जो त्रास होता तो जवळपास संपला आहे.